तर जय श्रीराम भावांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही बाहेरचं वातावरण तसं बघू शकता. खूप पाऊस वगैरे चालू आहे. बघू शकता रस्त्यावर पाणी वगैरे खूप साचलेलं विजा वगैरे चमक चालू आहे. आपण इथे पोहोचलो. आपण बघू शकता पुण्यामध्ये. तर आपण दिली आहे. तर इथे खाली करायची आहे गोडाऊनला. आता पाऊस केला जातो. त्यानंतर आपण आपली गाडी खरेदी करायला लावून घेऊ. पाऊस चालू असल्यामुळे आपण गाडी देऊन बसलो. आता विजा खूप चमकत आहे. बाहेर बघू शकता वारा वगैरे, ते झाड किती हलतंय. वारा वगैरे, विजा वगैरे खूप चमकत आहे. आपली तिथं गाडी खाली करून आपल्याला भरायला पण लगेच जायचं आहे. तर बघू इथून केव्हा गाडी खाली होते आणि केव्हा पाऊस झाला. पाऊस गेल्यानंतर आपण आपली गाडी खाली करायला लावून देऊ. तर भावांनो, पाऊस वगैरे सर्व गेलेला आहे. आता आपण आपली गाडी गोडाऊनमध्ये लावतोय. गाडी आपली अजून अजून खाली येऊन 1-1.5 तासानं खाली होणार आहे. तर त्यांनी आपल्याला आपली बेंज ह्या गोडाऊनमध्ये पार्क करायला लावली. गोडाऊनमध्ये आपण बेंज लावून घेऊ. कारण की ते म्हणजे पावसाचं वातावरण भरपूर आहे. माल वगैरे डॅमेज नाही होणार याची काळजी घ्या. म्हणजे तुम्ही बेंजमध्ये लावून द्या. आपण गाडीमध्ये लावून देऊ आपली. तर आपली बेंज आपण चालू केली. आता इथून रिवर्स घेऊन आपण लावून घेऊ. आपण बेंजमध्ये घेऊन आलेलो आहे. मध्ये उभी केलेली आहे. जेव्हा खाली करायला बोलवतील तेव्हा आपण आपली गाडी उभी करून खाली करायला लावून देऊ. तेव्हा आता आपण एक झोप वगैरे काढून घेऊ. भेटूया. तर आपण आपली बेंज खाली व्हायला लावून दिलेली आहे. गाडी खाली होती. तिकडे हा कंटेनर पण इथे खाली होतो या गोडाऊनला. टायरचं काहीतरी मोटर या कंटेनरमध्ये आलेलं आहे. आपला किराणा शॉपचा माल आहे. इथं खाली होता. इथून खाली झाले की आपण इथून जाणार आहे लोडिंगसाठी. रस्ता बघू शकता. ट्रॅफिक पण भरपूर आहे. अजून गाडी खाली होईपर्यंत ट्रॅफिक पण कमी होऊन जाईल. मग आपण इथून निघूया आपल्या पुढच्या प्रवासासाठी. तर भावना आपली गाडी अनलोड झाली. आता आपण इथून चाललो आहे ट्रान्सपोर्टला चाललो आहे. पहिले तिथून बघू आपण मालाची काय जुगाड वगैरे भेटतो. आपण येईल इथून लगेच निघू. आणि ट्रॅफिक पण थोडं शांत झालं. आता इथून निघू. तर आपण इथून निघाले. आता पुणे सिटीमध्ये आता इथून निघतोय बाहेर.